नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। घाटघरच्या इकोसिटी नटली रान फुलांनी। माजी मंत्री मधुकरराव पिचड इकोसिटीला भेट। वन्यजीव विभागाच्या इकोसिटीमध्ये बहरलेली विविध प्रकारची फुले या ठिकाणी अवतरलेली दिसून येत असून आपण साक्षात स्वर्गात वावरत असल्यासारखे वाटते। यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड आदिवासी भागात दौरा करत असताना इकोसिटी पाहण्याचा मोह त्यांनाही आवरला नाही। अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याचा निसर्ग पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे। येथे आता वर्षा ऋतू संपण्याच्या तयारीत आहे। निसर्गाने संपूर्ण अभयारण्यामध्ये हिरवळीची कात टाकली असून निसर्ग सगळा बहरून गेला आहे। वर्षा ऋतू संपला की भंडारदऱ्याला फुलांचा फुलोत्सव सुरू होतो। अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून इकोसिटी या नावाने पर्यटकांची राहण्याची सोय घाटघर येथे केली आहे। अशाच या निसर्गरम्य वातावरणात कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात परिसरातील घाटघर येथे वन्यजीव विभागाच्या इकोसिटी परिसरात प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी डी पडवळे आणि वन परिक्षेत्र अधिकारी अमोल आढे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील वन कर्मचारी आणि समितीने येथे कास पठार फुलवले आहे। पर्यटकांच्या निवासाची सुविधा येथे उपलब्ध आहे। वन्यजीव विभागाचे महेंद्र पाटील व भास्कर मोठे हे देखभाल पाहत आहेत। घाटघर येथील इकोसिटीमध्ये फुले फुलल्याने वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरेही या फुलांच्या भोवती घुटमळत आहेत। त्यामुळे आणखीनच परिसर निसर्गाने बहरून गेल्याचे जाणवते। सोनकी, जास्वंद, देवतेरडा, मोगरा, गुलाब व इतर रान फुलांनी घाटघरची इकोसिटी फुलली आहे। हे दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पर्यटक आवर्जून इकोसिटीला भेट देत आहेत। जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरात तीनही ऋतूंमध्ये निसर्गाचे विलोभनीय दर्शन होत असते। पावसाळ्यातील जलोत्सवानंतर हिवाळ्याची चाहूल लागताच सुरू होणारा फुलोत्सव आणि ग्रीष्म ऋतूत सुरू होणारा येथील काजवा महोत्सव नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतो। सोनकीची पिवळी धमक फुले तर कुठे देवतेरडा, कोरडू, भुईकारवी या व इतर प्रकारची रानफुले पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत। महेंद्र पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेत विविध प्रकारच्या वनस्पतीच्या बिया गोळा केल्या। या बिया त्यांनी इकोसिटीच्या परिसरातील मोकळ्या जागेमध्ये लावल्या। या बियांचे झुडपामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याची छाटणी व संगोपनही योग्य पद्धतीने केले आहे। या झुडपांना व लता वेलींना आता वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी फुले येतात। हा नयनरम्य देखावा आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पर्यटक आवर्जून इकोसिटीला भेट देत आहेत। वनपाल शंकर लांडे, रघुनाथ कुवर, चंद्रकांत तळपाडे, प्रवीण साळुंखे, अनिता शिंदे, मंगेश गवळी, चंद्रकांत चव्हाण आदींनी या कामी मदत केली। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी विलास तुपे, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।